नाही, मुळातच जयकुमार गोरेंचा हात कुठं कुठं आहे एकदा तपास. शेकडो कुटुंबाला देशोधडीला लावलं. देशमुख कुटुंबावर फसवणुकीचे किमान आतापर्यंत 147 गुन्हे दाखल आहे. पेशंटचे जर जयकुमार गोरेंना मृत पेशंटचे पैसे घेतले असतील तर कोर्ट किंवा पोलीस जे सजा देईल ते जयकुमार गोरे घ्यायला तयार आहे. परंतु मी आपल्याला सांगेन की ईडीनं या कॉलेजमध्ये बोगस ऍडमिशन MBBS ची परवानगी नसताना बोगस 680 ऍडमिशन दिली. जवळजवळ 120 कोटी रुपये गोरगरिबांचे आणि मुलांच्या MBBS ला ऍडमिशन देतो म्हणून घेतले. त्याच्यावर ईडीवर 2-2.5 वर्षापूर्वी ईडीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये महादेव देशमुख आणि अप्पासाहेब देशमुख दोघंही आत आहेत. अनेक वेळा जामीन करण्याचा प्रयत्न केला परंतु गुन्हा एवढा गंभीर आहे. अनेक मुलांनी ऍडमिशन साठी पैसे भरले, ऍडमिशन मिळाले नाही म्हणून काही मुलांनी आत्महत्या केल्या, काही पालक देशोधडीला लागली, आयुष्याची पुंजी त्या लोकांनी ऍडमिशन साठी लावली आणि शेकडो विद्यार्थ्यांना फसवलं. आणि ही सगळी ईडीकडे कंप्लेंट झाल्यानंतर ईडीनं त्यांच्यावर कारवाई केली. ही 2.5 वर्षापूर्वी केलेली आहे, आज केलेली नाही. गेल्या 2.5 वर्षापासून देशमुख बंधू आत आहेत. कुठल्याही कोर्टाने त्यांना जामीन दिलेला नाही. संबंधित बाकीची जी लोक आहेत ज्यांच्या अकाउंटवर पैसे गेलेले आहेत, मनी ट्रेल समोर आलेला आहे, त्या सगळ्यांना ईडीनं नोटीस काढलं होतं. ते तपासाला गेले का नाही गेले याची मला माहिती नाही, परंतु त्यांनी अटकपूर्व जामीन कोर्टामध्ये दाखल केला होता. त्याच्यावरही 3-3.5 महिना हिअरिंग चाललं, चर्चा झाली. परंतु मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी तो जामीन त्यांचा फेटाळला गेला. कोर्टाने त्यांना जामीन दिला नाही, अटकपूर्व जामीन. तेव्हा अटकपूर्व जामीन दिला नाही म्हणून ईडीनं पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवलं आणि ते चौकशीला गेले नाहीत म्हणून ईडी त्यांच्याकडे आली असं माझी माहिती आहे. आता या सगळ्या माहिती मी घ्यायचं कारण एवढ्यासाठी आहे की त्या जामीनच्या केसमध्ये आमच्या वकिलानं इंटरव्ह्यू केलं होतं, त्याच्यावर हिअरिंग पण झालं होतं म्हणून मला ती माहिती आहे. ईडी का इकडे आली, ईडीनं का त्यांच्यावर कारवाई केली, या सगळ्या गोष्टी ईडीला विचारायला पाहिजेत. पण तरी सुद्धा मी सांगतो की या संदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर विद्यार्थी उपोषणाला बसले, विधानसभेमध्ये त्याच्यावर चर्चा झाली, सातारच्या कलेक्टर ऑफिसमध्ये त्या चर्चा झाली. याच्यावर सुप्रीम कोर्टानं बोगस ऍडमिशन केली म्हणून शासनाला आणि कॉलेजला 20 कोटी रुपयाचा दंड केला. आणि 147 गुन्हे या कुटुंबावर दाखल असताना जर ईडीनं कारवाई का केली म्हणून आपण विचारत असू आणि जयकुमार गोरेचं नाव घेऊन आपण केलेल्या पापातनं आपण जर सुटका करून घ्यायचा प्रयत्न करत असाल आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या विरोधकांना, आता निवडणुकीमध्ये भांडवल पाहिजे म्हणून या विरोधकांना सोबत घेऊन आपण पुढे जात असाल तर मला वाटतं ते योग्य नाही. ईडीनं ईडीचं काम केलेलं आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना त्याचं पाप फेडायला लागेल, त्यांना त्यातनं पुढे जायला लागेल. आणि जयकुमार गोरेच्या बाबतीत जो विषय घेतला जातो, कोविडच्या पेशंटच्या उपचाराच्या बाबतीतला विषय घेतला जातो, त्या बाबतीतही मी ठामपणे सांगेन की जयकुमार गोरेनं ज्यावेळी कोविडवर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये उपचार होत नव्हते, ज्यावेळी पेशंटला बेड मिळत नव्हते, पेशंट जीव वाचवण्यासाठी धडपडत होते, त्यावेळी त्या हॉस्पिटलमध्ये बंद पडलेलं हॉस्पिटल चालू केलं आणि जयकुमार गोरेनं त्या हॉस्पिटल चालू करण्यासाठी स्वतःच्या अकाउंटवरनं, कर्ज खात्यावरनं काढून पैसे त्या हॉस्पिटलला लावले आणि किमान 2200 रुग्णांच्या वरती तो उपचार केले. त्यातल्या अनेक शेकडो रुग्णांचे जीव वाचवले. 3.5 कोटी रुपये त्या रुग्णालयामध्ये जवळजवळ खर्च जयकुमार गोरेनं केला. त्यातले अनेक लोकांचे पैसे अजून पण देणं आहे. आणि त्यावेळी काही लोकांना, कोविडच्या मधल्या काही लोकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे काही पैसे मिळाले. 584 पेशंटचे पैसे माझ्या अकाउंटला जमा झाले. त्या संस्थेच्या अकाउंटला जमा झालेल्या ची अमाऊंट 1 कोटी साधारण 56 लाखाच्या आसपासची अमाऊंट आहे. आणि त्या अमाऊंट आल्यानंतर ज्या कोविडच्या देणं होतं ती देणी त्यातनं दिली गेली. हे सगळं क्लिअर आहे. आणि याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की पेशंट मृत दाखवला आणि पैसे घेतले. ज्या 584 पेशंटचे पैसे मिळाले त्यात 2 नावं त्यांनी जे 200 तर नावं नाहीतच त्यांच्याकडे, पण 37 नावं आहेत. त्यातली 2 नावं आहेत. एक आता मी ज्या गावात उभा राहिलो ते पांगरी गावचा पेशंट आहे,
त्याच्या घरी जाऊन विचारा त्याचा उपचार झाले का नाही, तो ऍडमिट होता का नाही किंवा काय. आणि दुसराही पेशंट आहे त्याचंही विचारून घ्या. 18 दिवस तो पेशंट दवाखान्यात ऍडमिट होता, त्याच्यावर उपचार केले. या सगळ्या गोष्टी आहेत. मला या संदर्भात जास्तीचं बोलायचं नाही, मी उद्या प्रेस घेणार, मी बोलेन. पण मी एवढंच सांगतो की जयकुमार गोरेनं इमाने इतबारे लोकांची सेवा केलेली आहे. 200 तर सोडा, 35 तर सोडा, पण एकाही पण याचा सखोल तपास झाला पाहिजे. आतापर्यंत महात्मा फुले योजनेचा जी योजना आहे त्या योजनेचा लॉग इन ID कुणाकडे होता, ते योजनेचा आरोग्य मित्र कोण होता, कुठलीही संस्था, कुठल्याही संस्थेचा चेअरमन हे कधीही ते डॉक्युमेंट भरत नाही. तर त्या ठिकाणी नेमलेले जे लोक असतात त्यामध्ये आरोग्य मित्र सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तो आरोग्य मित्र इन्शुरन्स कंपनीचा माणूस असतो. प्रत्येक डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्याशिवाय तो अपलोडच करत नाही. पेशंट आलाय का नाही हे बघण्याची त्याची जबाबदारी असते. पेशंटवर उपचार झाले का नाही हे बघण्याची आरोग्य मित्राची जबाबदारी असते. आणि ज्याकडे त्या हॉस्पिटलचा लॉग इन ID आहे, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, ज्यांनी कंप्लेंट केलेली आहे, जे कोर्टात गेलेले आहेत, त्यांच्या बंधूकडेच त्याचा लॉग इन ID आज पण आहे. आणि तो लॉग इन ID असल्याशिवाय कुठलाही डॉक्युमेंट अपलोड करता येत नाही आणि त्या योजनेच्या कुठल्याही सिस्टम मध्ये जाता येत नाही. त्यामुळं ज्या लोकांनी कंप्लेंट दाखल केलेली आहे त्याच लोकांनी या सगळ्या भानगडी डॉक्युमेंट बोगस जोडायचे केले असतील, किंबहुना काय केले असतील. पण माझ्याकडं त्या 35च्या 35 लोकांच्या ओरिजिनल फाईल आहेत आणि 35च्या 35 लोकांचे नातेवाईक पण इथंच आहेत. कुठल्या मतदारसंघाच्या बाहेर चालू नाही. माझी पोलिसांना मी विनंती केलेली आहे की आपण प्रत्येक पेशंटला तपासा, त्याच्या नातेवाईकांना तपासा, त्याचा उपचार झाले का नाही तपासा, त्याच्याकडून पैसे घेतले का नाही तपासा. या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत आणि सत्य पुढे आलं पाहिजे. इलेक्शन आलंय म्हणून बारामतीचा आदेश, इलेक्शन आलंय म्हणून फलटणचा आदेश आणि त्यांची सुपारी घेऊन हे जे धंदे चालू आहेत ते मला वाटते तितकेसे योग्य नाहीत आणि त्याच्यात ते यशस्वी होणार नाहीत. मी खात्रीने सांगतो हे सगळं प्रकरण बॅकफायर होईल आणि ज्यांनी पिटिशन दाखल केलंय त्यांनाच याची सजा भोगायला लागेल. त्यांनी जे उद्योग केलेले आहेत ते त्यांची सजा त्यांनाच भोगायला लागेल हे मी जबाबदारीने सांगतो. आजपर्यंत मी एवढंच होतं की प्रत्येक वेळी मी जाऊ द्या या हिशोबाने पुढे जात होतो. प्रत्येक वेळी म्हणत होतो कुणाच्या नादी लागत बसता यांची किती क्षमता आहे आणि अशा लोकांच्या नादी लागून आपण आपला वेळ वाया घालवू नये ही माझी भूमिका होती. पण शेवटी वेळ आली की ज्याला जशाच तसं उत्तर द्यायला लागेल, जे घडलंय ते लोकांच्या समोर आणायला लागेल. आणि मी सांगतो की मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. जेव्हा मी काही केलंच नाही तेव्हा मला कुणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता असायचं कारण नाही. पण मी सगळं सांगतो की हे सगळं राजकीय षडयंत्र आहे. या षडयंत्रामध्ये फलटण पासून बारामती पासून सगळी यंत्रणा याच्यामध्ये काम करते. आता त्यांना एवढाच उद्देश आहे की अख्ख्या 3 जिल्ह्यामध्ये शरद पवारांना ओपन विरोध करणारा एकच माणूस आहे, जयकुमार गोरे. आणि त्या जयकुमार गोरेला राजकारणातून संपवण्यासाठी आजपर्यंत अशा अनेक केसेस दाखल माझ्यावर झालेल्या आहेत. निवडणूक आली आणि माझ्यावर केस दाखल झाली नाही असं आजपर्यंत कधी घडलं नाही. या सगळ्या केसेसची मला सवय आहे कारण आता निवडणूक आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला तपास झाला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि ईडीला मला विचारण्यापेक्षा ईडीला विचारा आणि मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा की आपण 680 विद्यार्थ्यांचे पैसे 122 कोटी घेतले, ते कुणाच्या डिग्रीत गेले, कुणाच्या मोटरसायकलच्या शोरूम मध्ये गेले, कुणाच्या कुठल्या कंपनीत गेले, कुणाच्या क्रशरच्या अकाउंट मध्ये गेले. आता हे सगळे अकाउंट मध्ये कोट्यावधी रुपये गेलेले आहेत, त्यांना कोणी विचारायचं नाही. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत आणि आपलं पाप लपवण्यासाठी कुठले तरी कुभांड रचून आणि कुणाचं तर नाव घेऊन आपलं पाप लपवता येणार नाही. या संदर्भात सत्य समोर येईल. आता एक तुम्हाला सांगतो की कॉलेजचा चेअरमन मी 2-3 वर्षापासून आहे. कॉलेजवर 100% ताबा त्यांचा आहे, हॉस्पिटलवर ताबा 100% त्यांचा आहे, सगळे डॉक्युमेंट त्यांच्या ताब्यात आहेत, सगळंच त्यांच्या ताब्यात आहे. आता ईडीनं कुठलं डॉक्युमेंट मागितलंय किंवा ईडीनं दीपक देशमुखांच्या दाव्यातलं मागितलं का आणि कुठलं मागितलं या संदर्भात ईडीला आणि त्यांना माहिती आहे. पण मी एवढं जबाबदारीने सांगेन की कुणावरच अन्याय झाला नाही पाहिजे. मग ते देशमुख कुटुंबाने चुकीचं केलं नसेल तर त्यांच्याही नाही झाला पाहिजे, पण जर चुकीचं केलं असेल तर ते भोगायला पण लागेल. कुणाच्या तरी आड लपू नका. महिला भगिनींचं नाव घेऊन अन्य कुणाचं नाव घेऊन
हे संपणारं प्रकरण नाही आहे. अशा अनेक महिला भगिनी या कॉलेजवर आता 10-10, 15-15 दिवस रडत दारात बसलेल्या आहेत की माझं 55 लाख दे, माझा 20 लाख द्या, माझा 50 लाख द्या, मी कर्ज काढून दिले, बँकेची लोक आहे, माझ्या मुलांना आत्महत्या केली. अनेक महिलांनी याच कॉलेजवर येऊन अंगावर पेट्रोल ओतून घेतलंय आणि पेटवून घ्यायचा प्रयत्न केला आहे आपल्या दिलेल्या पैसे माघारी मागण्यासाठी. याचाही विचार केला पाहिजे. आज जे नेते बसले होते त्यांनी आझाद मैदानावर बसलेले विद्यार्थी त्यांना दिसले नाहीत त्यांना. कलेक्टर ऑफिस पुढे बसलेले विद्यार्थी दिसले नाहीत. हे सगळं मीडियाला पण माहिती आहे. मी सांगायची काय आवश्यकता आहे? ह्या सगळ्या बातम्या सगळ्या चॅनलवर लागून गेलेल्या बातम्या आहेत. ही सगळी प्रकरणात त्या चौकशाही झालेल्या आहेत. त्यामुळे याची चौकशी ईडीनं केलेली आहे. आणि मग एवढं सगळं व्यवस्थित असेल तर का 2.5 वर्षापासून जामीन देत नाही कोर्ट? आता तुम्ही कोर्टात माझ्या विरोधात गेलाय, कोर्टाने माझ्या विरोधात गुन्हा दाखल करून घ्या म्हणून सांगितलं तर माझी तयारी आहे ना सामोरं जायची. चिंता करायचं काम नाही आणि कर नाही त्याला डर असायचं काय कारण नाही. एकनाथ वाघमोडे, दैवत.